संक्रांतीनिमित्त प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध रंगांच्या आणि विविध आकारातील पतंगांची सजावट करण्यात आली होती। तब्बल 200 पेक्षा अधिक पतंगांची सजावट यावेळी करण्यात आली। रंगीबेरंगी पतंगांनी मंदिर परिसर खुलून गेला। संक्रांतीनिमित्त केलेली सजावट पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती। श्री भैरोबा देव ट्रस्ट श्री काळभैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे। मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात। कसबे पुणे ही 1200 वर्षापूर्वीची पुण्यातील वस्ती। या ठिकाणी मूल, मुक्ता आणि नाग या 3 नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे। गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे। अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित पतंग महोत्सव पाहण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली। नमस्कार, मी अशोक लडकत, काळभैरवनाथ मंदिराचा विश्वस्त व पुजारी। आपल्या ह्या काळभैरवनाथ मंदिरामध्ये आता मकर संक्रांतीनिमित्त आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून पतंगोत्सव साजरा केला। या मंदिरामध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही धार्मिक कार्यक्रम सारखे चालू असतात। त्यापैकी कालाष्टमी आता गेल्या महिन्यात झालेली जन्माष्टमी तो उत्सव, आता ही मकर संक्रांती, दर मकर संक्रांतीला आम्ही पतंगोत्सव साजरा करतो। त्यानंतर आता पुढील 15 दिवसापूर्वी ती येणारी ही आहे शाकंभरी पौर्णिमा, त्यावेळेला सर्व भाज्या पालेभाज्या असतात त्याचा आम्ही महोत्सव साजरा करतो। असे वर्षभर आम्ही कोणत्यातरी काहीतरी धार्मिक कार्यक्रम आमचे चालू असतात की जेणेकरून भक्तांना चांगलं वाटेल, प्रसन्न वाटेल आणि नाथांची सेवा घडली जाते। या दृष्टिकोनातून आम्ही हे उपक्रम चाललेले असतात आणि चालू ठेवू